16% आरक्षण देण्यात आलं 14 मध्ये. 19 मध्ये ते आरक्षण झालं तुमचं 13%. नंतर आता 2024 मध्ये ते 13% वर ते आरक्षण घसरले तुमचं 10%. म्हणजे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी दर 5 वर्षांनी घसरते. जसं आपले राष्ट्रगीत आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा त्यांचा उल्लेख पंजाब असेल, सिंध असेल, गुजरात असेल याचा प्रांत म्हणून उल्लेख केलाय. त्याच्यामुळे मराठा हा शब्द सुद्धा प्रांतवाचक शब्द आहे. हा कुठल्याही जातीवाचक शब्द नाही. पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मी मराठा आहे आणि मी मराठा असल्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणार असं म्हटलं नव्हतं. पण एकनाथ शिंदेने ती डेअरिंग केली आणि ते स्वतःला शरद पवारच्या पॅरलल किंवा त्यांच्याहून पुढे एक मराठा नेतृत्व म्हणून इस्टॅब्लिश करण्याचा या आंदोलनामागे, या आरक्षणामागे प्रयत्न करतायत. नमस्कार. आज महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणचं बिल आज एकमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खालच्या आणि वरच्या हाऊसमध्ये पास करण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा जो मेजॉरिटी समाज आहे त्याला 10% हे रिझर्व्हेशन देण्यात आलं. अगोदरच्या जर आपण हिस्ट्री बघितली 2014 मध्ये ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी नारायण राणे यांची कमिटी गठन करून 14च्या इलेक्शनच्या तोंडावरती 16% रिझर्व्हेशन मराठा समाजाला दिलं होतं. पण तो अध्यादेश होता. ते अध्यादेशाचं सरकार आल्यानंतर कायद्यामध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता होती. ते कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे ते आरक्षण लॅप्स झालं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नवीन ज्या पद्धतीने मागासवर्ग आयोग अपॉइंट करण्याचं सांगितलं होतं, तो आयोग अपॉइंट केला आणि डेटा कलेक्ट केला. त्याच्यानंतर त्या आयोगाने गायकवाड आयोगाने 13% शिक्षणामध्ये आणि 12% नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण ते आरक्षण हायकोर्टात टिकलं. पण सुप्रीम कोर्टात स्टक जाऊन झालं. हे झालं 2019च्या इलेक्शनच्या आधी. अगोदरचं झालं होतं 2014च्या इलेक्शनच्या आधी आणि आता जे आरक्षण एकनाथ शिंदे यांनी दिलं ते 2024च्या इलेक्शनच्या आधी. तर आपण जर बघितलं मराठा समाजाला सुरुवातीच्या काळामध्ये 16% आरक्षण देण्यात आलं 14 मध्ये. 19 मध्ये ते आरक्षण झालं तुमचं 13%. नंतर आता 2024 मध्ये ते 13% वर ते आरक्षण घसरले तुमचं 10%. म्हणजे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी दर 5 वर्षांनी घसरते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इलेक्शनच्या तोंडावरती पूर्वसंध्येला आरक्षण दिलं जातं. पण जेव्हा इलेक्शन होतं, इलेक्शन जिंकले जातात आणि त्याच्यानंतर पूर्णपणे विसर पडतो आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये अजिबात टिकत नाही. कारण की याला कारण असेल, की सुप्रीम कोर्टाने किंवा मागचे जे काही केंद्रीय आयोग असतील, कालेलकर आयोग असेल किंवा मंडल कमिशन असेल, खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, यांनी कॅटेगोरिकली असं म्हटलंय, की मराठा ही सोशली बॅकवर्ड कास्ट नसून ही फॉरवर्ड कास्ट आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मण असतील किंवा बाकीचे जे उच्चवर्ण समाज असतील त्याप्रमाणे मराठा समाज आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला मागासवर्ग म्हणून आरक्षण देता येणार नाही आणि जर शिक्षणाचं किंवा आर्थिकदृष्ट्या आरक्षण असेल, ते ऑलरेडी केंद्र सरकारने ई-डब्ल्यू-एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यासाठी रिझर्व्हेशन दिलंय. त्याच्यामध्ये मराठा समाज त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. पण मराठा समाजाला त्याच्यात बेनिफिट घ्यायचा नाही. त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा जो जुना झालेला विषय होता, पुन्हा तो विषय ऐरणीवरती आला आणि मराठा समाजाला रिझर्व्हेशन यांची जी मागणी होती ती जोर पकडू लागली. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी आझाद मैदान इथं त्यांची जेव्हा सभा होती, दसरा मेळावा, त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितले, "मी मराठ्यांना रिझर्व्हेशन देणार म्हणजे देणार." त्याच्यानंतर आज 3 महिन्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये ठराव आणला मराठ्यांना 10% शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा आणि ते एकमताने पास करण्यात आला. हे करताना जो कमिशन होता, बॅकवर्ड कमिशन, मागास वर्ग आयोग, शिर्के म्हणून संजय शिर्के, या आयोगाने असं म्हटलंय, की मराठा समाजाला ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराज होते 1902 मध्ये त्यांनी सुद्धा मराठा समाज मागास म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर 1942 मध्ये इंग्रजांचं सरकार असताना मुंबई या प्रांतामध्ये मराठ्यांना सुद्धा रिझर्व्हेशन होतं. त्याच्यामुळे हिस्टॉरिकली त्याला प्रूव्ह करण्यात आलं, की मराठ्यांना रिझर्व्हेशन देणे हे संयुक्त आहे. शिर्के नावाचा जो आयोग आहे, त्याने जवळपास
150 दिवस काम केले आणि 150 दिवसामध्ये 150 अशा वेगळे प्रश्न विचारून 2.5 कोटी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि ते 2.5 कोटी लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर ते निष्कर्षाप्रत आले, की महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे, हा मागासलेला समाज आहे. त्याचे रिप्रेझेंटेशन शिक्षण असेल, विकसित जे सेक्टर असतील, जसं बिझनेस असेल किंवा कॉर्पोरेट असेल किंवा अनेक उद्योगधंदे असतील, याच्यामध्ये मराठा समाजाचं रिप्रेझेंटेशन हे खूप नगण्य प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचं आत्महत्या सर्वात जास्त या मराठा समाजामध्ये होतात. त्याच्यामुळे त्यांना आरक्षण देणं हे काळाची गरज आहे, असं आयोगाने नमूद केलं आणि त्याच्या बेसिसवरती हे आरक्षण देण्यात आलं. याला अजून दुजोरा देण्यासाठी त्यांनी सांगितलं, की मराठा जरी ही मेजॉरिटी कास्ट असली, पण सर्वात जास्ती दारिद्र्य रेषेखालील जे समाज आहे, तो मराठा समाज आहे. जवळ-जवळ 22% लोक हे बिलो पॉवर्टी लाईन याच्या खाली आहेत. तसेच ज्या काही शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात, त्याच्यात 94% मराठा शेतकरी हे मराठा कुटुंबातले आहेत किंवा मराठा जातीतले आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाचा अभाव, नोकरीचा अभाव, शेतीचे झालेले तुकडे किंवा जमिनीची होणारी नेहमी वाटणी, यामुळे या समाजात दारिद्र्य प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जसं इंदिरा साहनी या प्रकरणामध्ये 50% चं जे सीलिंग आहे, की मेरिट हे मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही 50% वरती रिझर्व्हेशन किंवा आरक्षण देऊ शकत नाही. पण याच्यामध्ये नमूद करताना ज्या आयोगाने किंवा सरकारने 2-3 गोष्टी याच्यामध्ये नमूद केल्या आहेत. बिहार सरकारने नुकतंच अ, जे बॅकवर्ड लोकं आहेत, त्यांचं आरक्षण वाढवलं बॅकवर्ड लोकांचं आणि ते रिझर्व्हेशन 50% वरनं जवळ-जवळ 69% करण्यात आलं. तसंच तामिळनाडूमध्ये सुद्धा ते रिझर्व्हेशन 50% च्या वरती गेलंय. तसंच एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये सुरुवातीला सांगितलं, अशी जवळ-जवळ 22 अशी राज्य आहेत भारतामध्ये, त्यांचं रिझर्व्हेशन 50% च्या वरती गेले असल्यामुळे महाराष्ट्र सुद्धा हे रिझर्व्हेशन देऊ शकतो आणि याला कुठल्याही हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर अडचण आली, तर हरीश साळवे सारखे दिग्गज कायदे पंडित किंवा कायदे तज्ञ त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि मराठ्यांना आरक्षण पुन्हा आम्ही देण्याचा किंवा ते टिकवण्याचा कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. दुसरं महत्वाचं म्हणजे हे आरक्षण देताना सरकारने खूप महत्वाची गोष्ट नमूद केली आणि त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली, हे आरक्षण केंद्र सरकारने जवळ-जवळ जे कलम आहे, त्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात यावं. ते कलम प्रामुख्याने आहे भारताचे संविधान अनुच्छेद 342 खंड 3 यामध्ये नमूद करून हे जर आरक्षण देण्यात आलं, तर हे टिकेल. कारण की शेड्यूल 3 मध्ये जोपर्यंत त्याचा समाविष्ट होत नाही, तोपर्यंत हे आरक्षण टिकत नाही. म्हणून बऱ्याच गोष्टी या केंद्र सरकारवरती अवलंबून आहेत. हे जर केलं तर हे आरक्षण टिकेल. नाहीतर ज्या मागच्या 2 वेळेला राणे कमिटी असो, गायकवाड आयोग असो, यांनी दिलेलं आरक्षण जसं स्ट्रक डाउन झालं, तसंच हे आरक्षण इलेक्शन म्हणजे 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दिलेलं आरक्षण निवडणुका संपल्यानंतर पुन्हा स्ट्रक डाउन किंवा खारिज होण्याची शक्यता दाट आहे. कारण की हेच आपण मागे बघितलंय 2019च्या इलेक्शनच्या आधी सुद्धा आणि 2014च्या इलेक्शनच्या आधी सुद्धा अशाच प्रकारे आरक्षण देण्यात आले होते. पण नंतर ते कोर्टात टिकले नाही आणि मराठा समाजाला तोंडाला पाणी पुसले गेले, अशी भावना त्या समाजामध्ये निर्माण झाली. अशी भावना ती पुन्हा निर्माण होते का? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जर राजकीय गोष्टीबद्दल बोलायचं झाल्यास, आता एकनाथ शिंदे यांनी जे 10% आरक्षण मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलं, आता ते समाजामध्ये कसे पटवून देतात, याच्यावरती त्यांना पॉलिटिकल बेनिफिट्स हा अवलंबून आहे किंवा लोकांमध्ये पुन्हा भावना होते का इलेक्शन आलं म्हणून आपल्याला आरक्षण देण्यात आलं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचे टिकणार नाही आणि त्याच्यामुळे ते एक निगेटिव्हिटी समाजामध्ये निर्माण होऊन एक अँटी इस्टॅब्लिशमेंट वातावरण तयार होतं का? ह्या विरोधकांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण की मराठा जवळ-जवळ या आयोगा म्हटल्याप्रमाणे 32% मराठा समाज हा महाराष्ट्रात आहे आणि तो पॉलिटिकली खूप सिग्निफिकंट आहे. दुसरी गोष्ट, मराठा समाजाचे जे नेते म्हणून उदयाला आले होते, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं, ते आंदोलन प्रामुख्याने मराठा जो समाज आहे, ज्याच्या नोंदी या कुणबी म्हणून असतील 1967 किंवा त्याच्या अगोदरच्या, त्यात त्यांना कुणबी किंवा ओबीसीमध्ये देण्यात यावं किंवा ज्यांच्याकडे नोंदी नसतील किंवा त्यांचे सगळे सोयरे हा या शब्दावरून खूप वाद निर्माण झाला होता. सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक एक्झॅक्टली आईकडचे, वडिलांकडचे याच्याबद्दल डेफिनेशन
क्लॅरिटी नव्हती, वेगनेस अजून आहे. तर सगळे सोयरे जर कुणबी असतील तर त्यांना सुद्धा देण्यात यावं. त्याला मला असं वाटतं की ओबीसी किंवा कुणबी नेत्यांनी विरोध करण्यात आला. छगन भुजबळ यांनी तर ओपन विरोध केला. कारण की याच्यामुळे जे काही लहान जाती असतील ओबीसीच्या त्याच्यावरती अन्याय होऊ शकतो. म्हणून मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये किंवा कुणबीकरण करू नये. कारण की ज्या छोट्या जाती असतील त्याच्यावरती अन्याय होईल. त्याच्यामुळे आज जे रिझर्व्हेशन देण्यात आलं, त्यात एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ओबीसी जो रिझर्व्हेशन आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. हे 10% आरक्षण सेपरेटली मराठ्यांसाठी आहे, हे कुणबीसाठी नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना सेपरेट ओबीसीमध्ये जाता येईल. ज्यांच्याकडे नोंदी नाही आहेत कुणबीच्या, ते मराठा रिझर्व्हेशनचा फायदा शिक्षण आणि नोकरीमध्ये घेऊ शकतात. मला वाटतं जोपर्यंत जरांगे पाटील यांनी हे आंदोलन समाप्त केलं नाही, कारण की त्यांचा लढा अजून मराठ्यांना ओबीसीमध्ये इन्क्लूड करा. कारण की त्यांना माहिती आहे, जोपर्यंत मराठ्यांना कुणबीकरण होत नाही, तोपर्यंत टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार नाही. म्हणून तो संघर्ष मला असं वाटतं, की सुप्त अवस्थेत अजून चालू राहील. कारण की बऱ्याच मराठ्यांना माहिती आहे, की सरकारने दिलेले आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावरती आहे. हे जास्त काळ चालणार नाही किंवा टिकणार नाही. जर आपल्याला टिकाऊ आरक्षण पाहिजे असेल, तर आपल्याला ओबीसीमध्येच जावं लागेल. पण कोकणातला किंवा पश्चिम महाराष्ट्र असा समाज आहे, त्याला असं वाटतं की आपण लो कास्ट कुणबी होऊन रिझर्व्हेशन घेणं बरं नाही. पण हाच प्रकार जर आपण बघितला, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, या ठिकाणी कुणबी आणि मराठा असा कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तिथं रोटी आणि बेटी व्यवहार दोघी समाजामध्ये होतात. फक्त हा भेद थोड्या प्रमाणात मला असं वाटतं कोकणात हा जाणवतो, कारण की त्याला वेगळं आणि अनेक त्या लोकल कारणे तिथं असल्यामुळे तिथं भेद आहे. पण बाकीच्या प्रांतामध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा भेद नसल्यामुळे तिथं सर्व कडे ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, त्यांनी कुणबी घेतले. ज्यांना नाहीये ते मराठ्यामध्ये रिझर्व्हेशन घेतले. कारण की मराठा आणि कुणबी हे पूर्वी एकच होते. जो सैनिक असायचा किंवा सैन्यावर जायचा शिवाजी महाराजांच्या काळात, तो मराठा झाला आणि जो शेती करायचा दुसरा भाऊ, तो कुणबी झाला आणि त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा तसा भेद नाहीये. आणि आपण जर पूर्वी हिस्टॉरिकली खूपच मागे घेण्याचा प्रयत्न केला, तर हिस्टॉरिकली मराठा नावाची अशी कुठलीही जात नाही. मराठा हा शब्द जसं आपले राष्ट्रगीत आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा इतर जे राज्य आहेत किंवा इतर जे प्रांत आहेत, त्यांचा उल्लेख पंजाब असेल, सिंध असेल, गुजरात असेल याचा प्रांत म्हणून उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे मराठा हा शब्द सुद्धा प्रांतवाचक शब्द आहे. हा कुठल्याही जातीवाचक शब्द नाही. त्याच्यामुळे मराठी ही कास्टच नाहीये. त्याच्यामुळे मला असं या डिटेलिंगमध्ये किंवा ह्याच्यात जाण्याऐवजी जे सरकारने केलंय, याचे अनेक फॉलोआउट फ्युचरच्या दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्टिकोनातून असू शकतात. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून सर्वात महत्वाची राजकीय गोष्ट जर घडली असेल, एकनाथ शिंदे यांनी स्वतःला म्हणजे असा कुठलाही महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले, मराठा समाजाचे सुद्धा झाले. पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मी मराठा आहे आणि मी मराठा असल्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणार असं म्हटलं नव्हतं. पण एकनाथ शिंदेने ती डेअरिंग केली किंवा ते त्या गोष्टीपर्यंत गेले आणि त्यांनी कमिटमेंट दिली समाजाला आणि ते रिझर्व्हेशन दिलं आणि त्या पद्धतीने जरांगे पाटील वाशीमध्ये आले, मोठे मराठा समाज आले होते आणि ते स्वतःला शरद पवारच्या पॅरलल किंवा त्यांच्याहून पुढे एक मराठा नेतृत्व म्हणून इस्टॅब्लिश करण्याचा या आंदोलनामागे, या आरक्षणामागे प्रयत्न करतायत. कारण की उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदेवरती किंवा त्यांचा जो शिवसेना यांच्यावरती खूप दूषणे लावण्यात आली होती. गद्दार असतील, 40 खोके असतील किंवा त्यांची प्रतिमा खूप मलिन झाली होती. पण मराठा रिझर्व्हेशन या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आपली स्वतःची इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला एक मराठा लीडरशिप म्हणून इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा जो सुप्त संघर्ष चालू आहे सरकारमध्ये किंवा इतर त्यांच्या समाजामध्ये मराठ्यांमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना त्यांनी विरोधकांना सुद्धा कॉर्नर केलं आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा कॉर्नर करून मीच एक लीडर आहे आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांना सुद्धा दाखवून दिलं. मी जरी जरांगे पाटील यांना स्वतः भेटायला गेलो, तर कुठल्याही प्रकारच्या मी सीमा ओलांडल्या नाही. त्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, "लोकांच्या प्रश्नासाठी जिथं काही जायचं असेल तिथं जाणं गरजेचं आहे आणि गेलं पाहिजे." म्हणून त्यांनी तिथं जाऊन काही चूक केली नाही. उलट चांगलं काम केलं आणि समाजाला रिझर्व्हेशन देऊन ते पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. तेच समाजाचे लीडर आहे. त्याच्यामुळे समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावं. याच्यासाठी एका दिवसाचं संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात न्यायालयासमोर आणि भवनासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा करून ढोल ताशे आणि गुलाल उधळून
जल्लोष करण्यात येत आहे. म्हणून एका अर्थाने एक मेसेजिंग देण्याचा सुद्धा प्रयत्न एकनाथ शिंदे या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून करतायत.